सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आपल्या चारकोप विधानसभेमध्ये यादीनिहाय काम करत असताना मी त्यांना 2024चे आपल्या विधानसभेची यादी दिली असता पण त्या पोलिंग एजंटनी जी यादी दिली तीच यादी दिलेली होती, जेणेकरून वोटिंग कोणी केलं तेही कळेल आणि ज्यांनी नाही केलं तेही कळेल। त्या हिशोबाने माझे जे सहकारी होते, शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष, ते यादीने आपल्या प्रभागामध्ये काम करत असताना काही गंभीर गोष्टी समोर आलेल्या आहेत की प्रभाग क्रमांक 20चा जो भाजपचा वॉर्डाध्यक्ष आहे संतोष खंडू जाधव यांचं 3 ठिकाणी यादीमध्ये नाव आलेलं आहे। विशेष म्हणजे आता जे टिक दिसते मला मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण त्या 3 ठिकाणी वोटिंगही झाली असेल कदाचित। वॉर्ड अध्यक्ष भाजपचा आहे, त्याचं 3 ठिकाणी वोटिंगमध्ये नाव येतं आणि त्यांनी चेक नाही केलेलं आहे, हे कसं असू शकतं? त्यामुळे हा जो घोळ आहे जे साहेब बोलतायत यादीमध्ये आहे, तो यादीचा घोळ हा स्वच्छ झाला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे। सातत्याने मनसे, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, निवडणूक आयोगाच्या लक्षात ही गोष्ट लक्षात देखील आणून दिलेली आहे, मात्र दुर्लक्ष होत आहे। तर यापुढे भविष्यात मनसेकडून या संदर्भात कोणत्या पद्धतीचं आंदोलन पाहायला मिळेल? नक्कीच होईल की आम्ही यादी स्वच्छ करण्यासाठी जे काही आमच्याकडे माहिती मिळाली ती सांगून सुद्धा हे लोक त्याला हिंदू मुस्लिम असं वळण देत आहेत। अहो, मी स्वतः दाखवलेलं यमुनाबाई गणपत कांबळे या बाईचं, गणपत कांबळेची ही बायको ही आता हिंदू आहे ना, हिचं बुरखा घातलेला फोटो आहे, आपण बघू शकता। अरे मग कुठलं तुम्ही हिंदू मतलब मुस्लिम लावताय की आपण बोलताय ते वोट जिहाद? अहो, कुठल्याही गोष्टीला कुठलंही काय चावताय। अगर स्वच्छ यादी झाली तर ते मुस्लिम नावं असो या अन्य कुठल्याही जाते तेही स्वच्छ होतील ना, हे झालंच पाहिजे। आणि बोगस वोट थांबवण्यासाठी आधार कार्ड बायोमेट्रिक लिंक झालं पाहिजे, जेणेकरून एक व्यक्ती लोकसभा, विधानसभा या महानगरपालिका निवडणूक असेल, राज्यात नाही तर देशात एक ठिकाणीच वोटिंग झाली पाहिजे। अशा पद्धतीने पारदर्शक वोटिंग झाली पाहिजे, मतदारांना त्याचा हक्क मिळाला पाहिजे। ते थोडंसं विज्युअली द्या, तिने तावड्याचा जो तावडे नाही, जाधव आहे, कांबळे महिला आहे ना, हिंदू, तिचं पण देतो नाही। पहिलं हे 3 नाव होतं ना भाजपवाल्यावर जास्त करून वाडा देशाच्या जे आहे ना बघ जरा हे बघा, हा संतोष खंडू जाधव इथे 2 ठिकाणी आणि या ठिकाणी इथे पण बघा संतोष खंडू जाधव, इथेही संतोष खंडू जाधव। फोटो वेगवेगळे नाही, फोटो एक जुना नवीन, हा फोटो आणि हा फोटो इकडचा फोटो हा सेम आहे आणि हा जो फोटो दिसतोय तो जुना फोटो आहे आणि इपिक नंबर तिघांचे वेगवेगळे आहेत आणि यादी क्रमांक वेगवेगळे आहेत आणि यादी क्रमांक पण वेगवेगळी आहे। आणि कांबळेबाईचं आपण बघताय, ही हिंदू यमुनाबाई गणपत कांबळेची बायको आहे, मुस्लिम फोटो दिसतोय बघा, बुरका घातलेला। आम्हाला माहिती मिळाली ती पाठवलेली आहे आणि यादी स्वच्छ झाली तर मग हिंदू काय आणि मुस्लिम काय, सर्वांचे नाव जे दुबार असेल तिबार असतील ते सर्व नाव वगळले गेले पाहिजेत। मतदान हा पारदर्शक झाला पाहिजे, मतदारांचा विश्वासघात झाला नाही पाहिजे। तावडे नाही रे, जाधव। अच्छा, नवीन ते त्यांच्या जिल्हाध्यक्ष तावडे बाला तावडेचाच वाडा आहे, त्याचाच आहे माणूस तो। नगरसेवक बाला तावडेच आहे। हा, सांगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।